महाड आणि पोलादपूर शहराला दरवर्षी बसणारा पुराचा तडाखा विचारात घेऊन राज्य शासनाने नदी खोलीकरणाचे धोरण आखले. मात्र महाडमधील तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांनी नदीपात्रातील गाळ उपसा करण्यास अचानक बंदी घातल्यानं खळबळ उडालीये. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे राज्य शासनाच्या आदेशाचीच पायमल्ली होत असल्याचे उघड झाले. सावित्री आणि गांधारी नद्यांमधील गाळ काढण्यासाठी शासनाने चालू वर्षी 20 कोटी रुपयांची तरतूद केलीये. या कामासाठी ठेकेदारांनी अत्याधुनिक यंत्रसामग्री, पोकलेन आणि डंपर तैनात करून काम सुरू केले होते. मात्र काम सुरू होऊन 8 दिवस उलटत नाही तोच तहसीलदार कार्यालयातून फोनद्वारे तोंडी आदेश देऊन गाळ उपसा थांबवण्यास सांगण्यात आले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम थांबवल्यानं ठेकेदार हवालदिल झाले असून शहरावरील पुराचे संकट कायम राहण्याची भीती व्यक्त होत आहे. नदीपात्रातून गाळ काढताना त्यासोबत येणारी वाळू वेगळी करून विकली जात असल्याचा संशय प्रशासनाला आहे. मात्र या बंदीमागे आर्थिक तडजोडीचे गुपित दडल्याची चर्चा ठेकेदारांमध्ये रंगलीये. जिल्हा खनिकर्म विभाग आणि स्थानिक प्रशासकीय कार्यालयांकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप दबक्या आवाजात होत आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर महाडचे प्रांताधिकारी पोपटराव ओमासे यांनी ठेकेदारांची बैठक बोलावली होती. रात्रीच्या वेळी उत्खनन करू नये आणि वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची संपूर्ण माहिती प्रशासनाला द्यावी अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय अटींच्या या फेऱ्यात अडकलेला गाळ उपसा वेळेत पूर्ण न झाल्यास यंदाही महाडकरांना पुराचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जनोदय करिता मिलिंद माने, महाड.